दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. आम्ही महापालिका सत्यनारायण जनतेसाठी आम्ही शिवसेना नेहमी हजारो कोटीचे टेंडर काढले, मग पैसा गेला पुढे, मग नाले साफसफाई का झाले नाही. आणि पहिल्याच पावसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पुण्यातल्या नागरिकांना भेटून धरलं गेलं. संपूर्ण रस्ते आपण केलं. जबाबदार कोण? त्याला जबाबदार सगळं प्रशासन आहे, महानगरपालिका अधिकारी, शंभर कोटीचे टेंडर काढून भाजप नाही, फक्त भाजप आहे ना, भाजप सत्ताधारी आणि महापालिका दोन्ही आहे. दखल घेत नाही, नाही दखल घेत, याच्यापेक्षा वेगळं आंदोलन केलं जाईल. शिंदे साहेबांना सगळं सांगितलंय. आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आले. जर प्रशासनाने 3-4 दिवसात जर हे सगळे राहिलेले जे काही महानगरपालिकेच्या हद्दीत जेवढे बी नाले साफसफाई नाही केलं, त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं. आपण बघितलं तर पहिल्याच पावसामध्ये काय झाली परिस्थिती, नागरिकांना पुणेकरांना भेटी झालं, क्यू मध्ये तर पुणेकरांना गाड्या चालवलं, सगळ्या ठिकाणी नदीचं स्वरूप आलं होतं. मी ट्विट बी केलं होतं की संपूर्ण पुणे शहरात हजारो कोटीची टेंडर पावसाळ्यापुढे या ठिकाणी काढले जातात. त्याचा लाभ आम्ही टेंडर काढले पण नाले सफाई झालीच नाही. झाली ना, काल काय झालं, पावसामुळे सगळं हेच जाबी अधिकाऱ्यांनी टेंडर काढले, नक्की कागदावर पैसे काय ठेकेदार आहे काय माहिती आणि माहितीच्या अधिकाऱ्यात टाकले 2 दिवसात माहिती संपूर्ण माहिती आपल्याला मांडली. तुमच्यासारखी व्यवस्था राष्ट्रवादीची पण करतं भाजप, काय तुमचं अन्याय होतं का? मित्रपक्ष नावालाच आहे, तुम्हाला सतत सहभागी आम्ही जनतेसाठी तुम्हाला आंदोलनाची वेळ पाठीमागे उभे राहिलेले. आम्ही जनतेच्या आवाज उठवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला या ठिकाणी आता गेट बंद केलं. आम्ही जाणार आयुक्त नव्हते, अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले 4-5 दिवसामध्ये आयुक्तांसमोर आमचे सर्व शिष्टमंडळाचे शिवसेना पक्षाचे त्यांची एक बैठक लावली जाईल आणि ज्या पावसाळ्यापूर्वी जी काही कामं रखडली ही ताबडतोब 8 दिवसामध्ये संपूर्ण पुणे शहरातली जे कामं मग नाले साफसफाई असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्याचबरोबर पावसाळ्यांची साफसफाई लवकर या ठिकाणी चालू करतो. कसं आंदोलन असणार?
आम्ही सांगितलं की ह्या ठिकाणी 5-6 दिवसामध्ये जर कामच या ठिकाणी चालू नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार. त्याच्या अगोदर शिष्टमंडळ आमच्या पक्षाचे जे सर्व पदाधिकारी असतात त्यांच्यासमोर या ठिकाणी आयुक्तांसमोर एक बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आमचं जर समाधान नाही झालं आणि पावसाळ्यापूर्वी जर पुणे शहरातली कामं चालू नाही झालं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी शिवसेना करेल. जमाबंदी ना शरद 14 दिवस जमामध्ये पक्षाला काय असतं, जमामध्ये आम्ही कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत आणि नागरिकांसाठी पुणेकरांसाठी आम्ही निश्चित रस्ते ऐकत नाही. आम्ही प्रशासनाला सांगितलं या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी काम हो, भाजप असो पुणे असो, पण जर कामं नाही झाले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पक्ष या ठिकाणी करेल. आता आम्ही आयुक्तांसंघ आयुक्तारा जे असते त्यांचे सहआयुक्त होते काटकर साहेब, अतिरिक्त आयुक्त होते, त्या ठिकाणी त्यांच्याशी संबंधित चर्चा केली. लवकर याठी बैठक होईल. त्याच्यानंतर जर कामं नाही झाले याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आंदोलन शिवसेना करेल. शिवसेनेला जुमानत नाही त्यापेक्षा आमचं आंदोलन वेगळं असेल. फक्त कामं होत्या पुणेकरांच्या बरोबर आम्ही आहे. पुणेकरांच्या हितासाठी आम्हाला या ठिकाणी प्रशासनानं आम्ही धाडं धरणार आहे. त्याची जोपर्यंत कामं होत नाही